गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये पावसाने उसंत घेतली होती, त्यानंतर पावसाची उघडझाप सुरू झाली आणि 4 दिवसांमध्ये आता मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झालेली आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। मी सध्या उभा आहे पंचगंगा नदीच्या तीरावर आणि या ठिकाणी आपण बघताय की यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी जी आहे ती पहिल्यांदाच पात्राबाहेर पडलेली आहे। सध्या पंचगंगाची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 30 फुटांवर आहे। यातून विसर्ग सुमारे 30,336 असा विसर्ग सध्या सुरू आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी जी आहे ती 39 आणि धोका पातळी 43 फूट आहे। या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यातील 25 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे गावांचा संपर्क सुटलेला आहे आणि पर्यायी मार्गाने वाहतूक सध्या सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण म्हणजे राधानगरी धरण आणि हे राधानगरी धरण 63% भरलेलं आहे। आता जर बघायला गेलं तर या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळे शेतीच्या मशागतींना कुठेतरी ब्रेक लागल्याचं चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळतंय। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात असणारा अंदूर लघु पाटबंधारे तलाव हा 100% भरलेला आहे। कुंभी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। हे धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना देखील या ठिकाणी येण्यास बंदी पाटबंधारे विभागाच्या वतीने घालण्यात आलेली आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर आज पहिल्यांदाच या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी जी आहे ती पात्राबाहेर पडलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मात्र जर असाच पाऊस सुरू राहिला तर पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दा मलिक, केके न्यूज, कोल्हापूर। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।